प्रिंटर जोडायचं म्हटलं की डोळ्यासमोर तारांचं एक जाळं उभं राहतं नाही का? पण हे नेहमीच असं नव्हतं. चला तर मग आज आपण प्रिंटर केबल्सच्या एका रंजक प्रवासावर निघूया आणि बघूया की तंत्रज्ञान कसं बदलत गेलं आणि आपलं आयुष्य सोपं करत गेलं. मला खात्री आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलं असेल. ऐनवेळी प्रिंट काढायची असते, समोर प्रिंटर असतो, कॉम्प्युटर असतो, पण त्यांना जोडणारी योग्य केबलच सापडत नाही. ही एक खूप सामान्य अडचण आहे आणि खरं तर आपल्या आजच्या विश्लेषणाची सुरुवात इथूनच होते. चला ते मग वेळेत थोडं मागे जाऊया. USB च्या जन्माचा खूप आधीचा तो काळ, जेव्हा प्रिंटर जोडण्यासाठी पॅरलल पोर्ट्सचा वापर व्हायचा. असं समजा की ते त्या काळातले अनभिषिक्त सम्राट होते. तर मग हा पॅरलल पोर्ट म्हणजे नक्की काय प्रकार होता? ही एक जुनी कनेक्शन सिस्टीम होती आणि गंमत म्हणजे या केबलची दोन्ही टोकं वेगवेगळ्या आकाराची असायची. एकीकडे कॉम्प्युटरला लावण्यासाठी एक रुंद 25 पिन असलेला कनेक्टर आणि दुसऱ्या टोकाला प्रिंटरसाठी एक वेगळाच 36 पिन असलेला सेंट्रॉनिक्स कनेक्टर. आता पॅरलल पोर्टचं तंत्रज्ञान सुद्धा एका जागी थांबलेलं नव्हतं. त्यातही हळूहळू बदल होत गेले. सुरुवातीला आले युनि डायरेक्शनल पोर्ट, म्हणजे डेटा फक्त कॉम्प्युटरकडून प्रिंटरकडे जायचा. मग आले बाय डायरेक्शनल पोर्ट, ज्यामुळे डेटा दोन्ही दिशांनी प्रवास करू लागला. आणि शेवटी फास्ट पॅरलल पोर्टने त्याचा वेग वाढवला. पण हा वेग किती होता? तर फक्त 150 किलोबाइट्स प्रति सेकंड. हो, फक्त 150 kbps. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण यानंतर तंत्रज्ञानाने जी काही झेप घेतलीये ते पाहून अक्षरशः थक्क व्हायला होईल. आणि मग तंत्रज्ञानाच्या दुनियेत एक मोठी क्रांती झाली, ज्याने या जुन्या पद्धतींना कायमचं मागे टाकलं. हे नवीन तंत्रज्ञान होतं युनिव्हर्सल सिरियल बस, म्हणजेच आपलं सगळ्यांचं लाडकं USB. आणि हाच आहे तो अविश्वसनीय बदल. एका सामान्य USB 2.0 केबलचा वेग असतो तब्बल 480 मेगाबिट्स प्रति सेकंड. कुठे 150 किलोबाइट्स आणि कुठे 480 मेगाबिट्स. हा फरक खरंच प्रचंड आहे. या दोन वेगांमधला फरक जर सोप्या भाषेत सांगायचा झाला ना, तर असं समजा की पॅरलल पोर्ट म्हणजे पायी चालत जाणं आणि USB म्हणजे थेट हायस्पीड ट्रेन पकडणं. वेगातली ही तफावतच सगळं काही सांगून जाते. आता प्रिंटरच्या जगात ना दोन प्रकारचे USB कनेक्टर सगळ्यात जास्त दिसतात. एक आहे USB टाईप A, तोच तो चपटावाला जो आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपला लावतो, आणि दुसरा आहे USB टाईप B, जो थोडासा चौकोनी असतो आणि तो थेट प्रिंटरला जोडला जातो. पण गोष्ट इथेच संपत नाही. USBचा मिनी B नावाचा एक छोटा प्रकारही होता. आठवतंय? जुने डिजिटल कॅमेरे किंवा काही पोर्टेबल डिव्हायसेसमध्ये तो दिसायचा. आणि म्हणूनच तर याला युनिव्हर्सल म्हणतात. म्हणजे बघा, एकाच तंत्रज्ञानाची किती वेगवेगळी रूपं. बरं, बाहेरून तर हे सगळं ठीक आहे, पण या साध्या दिसणाऱ्या केबलच्या आत नक्की काय असतं? चला जरा आत डोकावून बघूया, कारण या तंत्रज्ञानाचा खरा गाभा या 4 पिनच्या रचनेत दडलेला आहे. या 4 पिन्सचं काम अगदी वाटून दिलेलं आहे. बघा, पिन नंबर 1 आणि 4 यांचं काम आहे वीज पुरवठा करणं, आणि उरलेल्या 2 म्हणजे पिन 2 आणि 3 या डेटाची ये-जा सांभाळतात. म्हणजे बघा, पॉवर आणि डेटा दोन्ही एकाच केबलमधून. आणि इथे खूप हुशारीची गोष्ट आहे. ह्या ज्या पॉवरच्या पिन्स आहेत ना, म्हणजे 1 आणि 4 नंबरच्या, त्या डेटा पिन्सपेक्षा जराशा लांब असतात. आता असं का? कारण जेव्हा आपण केबल लावतो तेव्हा आधी डिव्हाइसला पॉवर मिळते आणि मग डेटाची देवाणघेवाण सुरू होते. यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुरक्षित राहतात. किती भारी डिझाईन आहे नाही का? चला आता इतिहासातून परत आजच्या काळात येऊया आणि बघूया आधुनिक कनेक्शन्स, आणि जर काही अडचण आली तर त्यावरचे उपाय काय आहेत. कारण तंत्रज्ञान कितीही बदललं तरी छोट्या मोठ्या समस्या येऊ शकतातच. आजकाल ऑफिसमध्ये किंवा घरातही नेटवर्क प्रिंटिंगचा जमाना आहे. यात प्रिंटर केबलने थेट तुमच्या राउटरला किंवा नेटवर्कला जोडलेला असतो. यासाठी एक होस्टनेम किंवा स्टॅटिक IP ॲड्रेस वापरला की कनेक्शनची डोकेदुखी सहसा राहत नाही. आणि समजा वायरलेस प्रिंटर सेट करायचा असेल तर काय करायचं? या काही सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी आपल्या वायफायचं नाव आणि पासवर्ड माहीत हवा. मग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी प्रिंटर कॉम्प्युटरजवळ ठेवावा. सॉफ्टवेअर आणि ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावेत. सूचनांप्रमाणे प्रिंटरला नेटवर्कशी कनेक्ट करावं. आणि शेवटी जिथे चांगला सिग्नल आहे अशा ठिकाणी प्रिंटर नेऊन ठेवावा. झालं काम. हे वाक्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण मोठ्या मोठ्या सेटिंग्जमध्ये कारण शोधत बसतो, पण प्रिंटिंगच्या बहुतेक समस्यांचं मूळ कारण ही एक छोटीशी साधी वाटणारी केबल असते. तर मग पुढच्या वेळी प्रिंटरनी काम केलं नाही तर काय तपासायचं? ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे. केबल दोन्ही बाजूनी घट्ट लागली आहे का? कनेक्टरमधल्या पिन्स वाकल्या नाहीत ना?
सगळ्यात सोपा उपाय, एक दुसरी चांगली केबल लावून बघा. आणि हो, USB प्रिंटर असेल तर एकदा केबल काढून परत लावा. अनेकदा एवढ्यानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर बघा, पॅरलल पोर्टच्या त्या संथ युगापासून ते आजच्या वायरलेसच्या वेगवान दुनियेपर्यंत तंत्रज्ञानाने केवढा मोठा पल्ला गाठला आहे. पण हा प्रवास इथेच थांबणार नाहीये. म्हणूनच शेवटचा प्रश्न हा आहे की जसजशी कनेक्शन्स आणखी वेगवान आणि वायरलेस होत जातील, तसं भविष्यातलं युनिव्हर्सल स्टँडर्ड काय असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?